नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सटाणा शहराच्या अहिल्यादेवी चौकामध्ये कपडे वाळत घालताना एका महिलेचा शॉक लागून मृत्यू झाल्याने सटाणा शहर आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। सटाणा शहराच्या अहिल्यादेवी चौक परिसरातील 40 वर्षे सोनाली अरविंद सोनवणे या सकाळी आपल्या घराजवळ कपडे वाळत घालत असताना विजेचा शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना सटाणा शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली। सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास सटाणा शहराच्या अहिल्यादेवी चौक परिसरात ही घटना घडली। सोनाली सोनवणे या सकाळी आपल्या घराजवळ कपडे वाळत घालत असताना त्यांना विजेचा शॉक लागला आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। सदरची दुर्दैवी घटना घडल्यानंतर येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश पाकळे आणि समाधान सोनवणे यांनी तातडीने सोनाली सोनवणे यांना सटाणा शहराच्या अपेक्स हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती सोनाली सोनवणे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले। या घटनेने सटाणा शहर आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या सोनवणे यांच्या मागे पती, सासू, दीर, मुलगा मुलगी असा परिवार आहे। या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक उमेश बदाने करीत आहेत। दरम्यान विजेचा शॉक लागून सोनाली सोनवणे यांचा शहरातील अहिल्यादेवी चौक परिसरात त्यांच्या घराजवळ मृत्यू झाल्याने शहर आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। एशियन न्यूज साठी प्रतिनिधी सतीश कापडनीस, बागलाण। धन्यवाद।